महाराष्ट्रातले पाकिट पत्रकार पुन्हा एकदा आपल्या पाकिटाला जागलेले आहेत। उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जे भाषण ठोकलेलं आहे त्या भाषणाला यांनी टायटल असं दिलेलं आहे की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महायुतीवर बरसलेले आहेत, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा कडाडलेले आहेत। आता काय कडाडलेले आहेत हे थोडंसं ऐकून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, पण आता हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटत आहेत। नीट ऐका हा, माझा महाराष्ट्र। गद्दारांना 50 खोके आणि बहिणीला फक्त 1,500 रुपये। पुन्हा एकदा ऐका, गद्दारांना 50 खोके आणि बहिणीला फक्त 1,500 रुपये। फोडाफोडी आणि गद्दारी करताना लाज वाटली नाही। आता आमचेच पैसे आम्हाला देणं म्हणजे मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1,500 रुपये देऊन घरी बसवली। पुन्हा ऐका, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1,500 रुपये देऊन घरी बसवली असं झालं आहे। हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही असं म्हणणं आहे कोमटरावांचं, म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं। आणि यांच्या या एकंदर फालतू बडबडीला पाकिट पत्रकार उद्धव ठाकरे कडाडले, उद्धव ठाकरे महायुतीवर बरसले असं काहीतरी टायटल देऊन पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र यांच्या फेक नरेटिव्हला थेट उत्तर आजच्या व्हिडिओमधून आपण देऊया, तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका मित्रांनो। आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला आणि यांच्या फेक नरेटिव्हला थेट उत्तर देण्या अगोदर एक छोटीशी विनंती। हिंदू प्रपंच हे प्रपंच परिवाराने खास हिंदूंसाठी सुरू केलेल्या युट्यूब चॅनलवरून महिषासूर मर्दिनीच्या स्तोत्राचा सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे। नवरात्रोत्सवादरम्यान या स्तोत्राचं पठण केल्याने अद्भुत ऊर्जा निर्माण होते, तेव्हा हे स्तोत्र नक्की ऐका। आपल्या घरातल्या लहानग्यांना सुद्धा हे ऐकवा आणि त्यांच्याकडून हे पाठ करवून घ्या, त्यांना समजवा आदिमाय आदिशक्तीचा महिमा किती मोठा आहे। तेव्हा या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की क्लिक करा, स्तोत्र ऐका, हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया। उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीने, थोडक्यात महाभकास आघाडीने मूर्खमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेलं नाही, त्यामुळे त्यांचा जळफळाट झालेला आहे, त्यांचा राग सध्या प्रचंड उफाळून आलेला आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं हे अजूनही सोडत नाहीयेत। गेली 3 वर्ष हे फक्त गद्दार खोके हीच बडबड करत आलेले आहेत आणि आता तर यांनी चक्क महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्ही लाच घेत आहात असा आरोप केलेला आहे आणि त्यांचा देखील अपमान केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, ती स्वराज्यासाठी, आणि आता हे दोन ठग माझा महाराष्ट्र लुटत आहेत। आता हे दोन ठग म्हणजे कोमटरावांना म्हणायचं आहे की एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस। मात्र खरा ठग कोण आहे हे महाराष्ट्राने या अगोदर अनुभवलेलं आहे। हे कुठल्या तोंडाने एकनाथजींना ठग म्हणत आहेत? अहो खरे ठग तर तुम्हीच आहात ना। सचिन वाजेला पुढे करून महिन्याला 100 कोटींची वसुली या महाराष्ट्रामध्ये कोण करत होतं? तुम्हीच करत होते ना। महानगरपालिका मुंबईची जी आहे त्यामधून कंत्राटदारांकडून टक्केवारी आणि वसुली कोण करत होतं? तुम्हीच करत होते ना। गुजराती व्यावसायिकांकडून, बिल्डरांकडून पैसे कोण उकळतं? तुम्हीच उकळता ना। मग तुम्हाला एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ठग म्हणण्याचा कुठला अधिकार आहे? आणि तुम्ही म्हणत आहात माझा महाराष्ट्र। महाराष्ट्रासाठी तुम्ही काय केलं हो? महाराष्ट्रामध्ये तुम्ही फक्त विकास कामांवर आणि प्रगतीवर स्थगिती आणण्याचं काम केलं। स्वतः कुठला प्रकल्प तुम्ही सुरू केला हे एकदा सांगावं। कोविड काळामध्ये खिचडी घोटाळा, मृतांच्या बॉडी बॅग मधला घोटाळा, एवढंच काय, कोरोना सेंटर्स मध्ये लावलेल्या पंख्यांमध्ये सुद्धा तुम्ही घोटाळे केलेले आहेत आणि तुम्ही तोंडवर करून प्रश्न विचारता की बहिणींना फक्त 1,500 रुपये देता। यांचं म्हणणं असं आहे की गद्दारांना 50 खोके आणि बहिणींना फक्त 1,500 रुपये। ठीक आहे, बर, 1,500 रुपये लाडक्या बहिणीला मिळाले याचा पुरावा आहे। तुमच्या म्हणण्यानुसार शिंदे सेनेतल्या आमदारांना 50 खोके देण्यात आले याचा पुरावा तुम्ही सादर करू शकता का? आणि जर तुम्ही पुरावा सादर करू शकत नसाल तर मग ही फालतूची बडबड बंद करा। प्रत्येक जण टक्केवारीसाठी, वसुलीसाठी किंवा पैशांसाठी आपली तत्व तुमच्यासारखी बदलत नसतो। स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019ला महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांशी गद्दारी करून तुम्ही शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसलात। तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र आठवला नाही का? तेव्हा तुम्हाला माझा महाराष्ट्र म्हणावं वाटलं नाही का? फोडाफोडी गद्दारी करताना लाज वाटली नाही का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला। मात्र
उद्धव ठाकरे यांना सुद्धा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे नगरसेवक जेव्हा फोडले होते तेव्हा तुम्हाला लाज वाटली नव्हती का? आजवर शरद पवार यांनी सुद्धा अनेक पक्ष फोडलेले आहेत, अनेकांची घरं फोडलेली आहेत, तेव्हा शरद पवार यांना सुद्धा उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारतील का? शरद पवार यांची लाज उद्धव ठाकरे काढतील का? वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे की शरद पवार आणि माझी मैत्री वेगळी आहे, मात्र राजकारणामध्ये आम्ही कधीच एकत्र येऊ शकत नाही, कारण शरद पवार हे माझे मित्र जरी असले तरी वृत्ती त्यांची चांगली नाही, त्यामुळे राजकारणामध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नाही. मात्र असं बोलणाऱ्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचाच पुत्र ज्याची वृत्ती चांगली नाही त्याच्या वळचणीला लागला. पुढे जाऊन उद्धव ठाकरे यांनी तर कहरच केलेला आहे. कोमटराव असं म्हणतात की मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1,500 रुपये देऊन तिला घरी बसवली. कोणी घरी बसवली? कुठली मुलगी घरी बसलेली आहे हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून द्यावं, आणि कुठल्या मुलीचं महिनाभराचं काम 1,500 रुपयामध्ये होतं, म्हणजे तिचं 1,500 रुपयामध्ये भागतं असं उद्धव ठाकरे यांना वाटतं का? तर अजिबातच नाही. असं कोणालाही वाटणं शक्यच नाहीये मित्रांनो. खरं तर उद्धव ठाकरे यांचाच मुलगा जेव्हा बारमध्ये दारू ढोसण्यासाठी जातो तेव्हा तेजस ठाकरे 2-3 तासामध्येच लाख, 2 लाख, 3 लाख रुपये उडवतो. त्यामुळे 1,500 रुपये याची उद्धव ठाकरे यांना अजिबातच किंमत नसावी. मात्र ज्यांच्या घरामध्ये फाके पडलेले आहेत आणि जे खरंच मेहनतीने कष्टाने आपलं आयुष्य सावरत आहेत त्यांच्यासाठी 1,500 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. आणि इमाने इतबारे जर महाराष्ट्र सरकार, महायुती सरकार त्या बहिणींना आधार देण्यासाठी 1,500 रुपये देत असतील तर उद्धव ठाकरे यांचा इतका जळफळाट होण्याची अजिबातच गरज नाहीये. महायुती सरकारतर्फे मिळालेल्या दर महिन्याच्या याच 1,500 रुपयांची बचत करून या आमच्या लाडक्या बहिणी एखादा छोटासा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात. आणि याच उदात्त हेतूने महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणलेली आहे. हे उद्धव ठाकरे यांना अजिबातच समजणार नाही. त्याचं कारण असं आहे की यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं यांना अजिबातच माहीत नाही. 1,500 रुपये देऊन लाडकी बहीण घरामध्ये बसवली असं निर्लज्जपणे म्हणत असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये लाडक्या बहिणींसाठी कोणती योजना आणलेली होती हे एकदा जाहीर करावं. उद्धव ठाकरे असं म्हणतात की लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन घरी बसवणं हा आमचा महाराष्ट्र धर्म नाही. मग तुमचा महाराष्ट्र धर्म नेमका कोणता आहे? महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचा तुमचा महाराष्ट्र धर्म आहे का? तुमच्या घरगड्याला पत्राचाळ घोटाळ्यामध्ये करोडो रुपये खाऊ देणे हा तुमचा महाराष्ट्र धर्म आहे का? या अगोदर आपल्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे खंजीर, कोथळा, स्वाभिमानाचा चुडा वगैरे वगैरे शब्द वापरायचे. मात्र आता सध्या गद्दार खोके हे दोनच शब्द ते इतक्या वेळा वापरत आहेत की कदाचित स्वप्नामध्ये सुद्धा यांना खोकेच दिसत असतील. हे इतरांवर 50 खोक्यांचा आरोप करतात. मात्र एकदा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणातून प्रश्न केलेला होता की तुमच्या घरासमोर म्हणजे मातोश्री 2 या मदरशा बाहेर किती कंटेनर उभे राहतात याचं उत्तर द्या की कधीतरी. कुठल्याही उद्योजकाने नवीन उद्योग उभारण्याची जर सोय केली, जर तसा विचार केला आणि सुरुवात केली की लगेच यांचे खंडणीखोर त्या कंपनीच्या बाहेर जाऊन उभे राहतात आणि टक्केवारीची भाषा करायला लागतात. यांच्या या वसुलीबाजीला कंटाळूनच, यांच्या या त्रासाला हैराण होऊन अनेक उद्योजक परराज्यामध्ये निघून जातात. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा खंडणीखोरांनी महायुती सरकार ज्या योजना राबवत आहे त्यावर टीका करणं सोडून द्यावं. जरा आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं की आपण या महाराष्ट्रासाठी आजपर्यंत काय केलेलं आहे. दुसरा कोणी जर एखादं चांगलं काम करत असेल तर त्यामध्ये खोडा घालणं ही कोमटरावांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे वेळोवेळी यांना असं चोख उत्तर देणं गरजेचं असतं मित्रांनो. यांच्या फेक नेरेटिव्हला थेट उत्तर देणं यालाच म्हणतात. बाकी कोमटराव आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी बेताल आरोप करणारच आहेत. मात्र त्या बेताल आरोपांची समीक्षा आपण करतच राहूया, म्हणजे लोकांना सुद्धा फरक कळेल, लोकांना सुद्धा कदाचित हे जाणवेल की उद्धव ठाकरे कसं धडधडीतपणे खोटं बोलतात. लोकांना म्हणजे अजूनही यांचं समर्थन करणाऱ्या, यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना. मित्रांनो,
गतिमान महाराष्ट्र होण्यासाठी महायुती सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी एक खास व्हिडिओ आपण लवकरच बनवूया. मात्र तुर्तास उद्धव ठाकरे यांनी जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा नवा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी अत्यंत आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवं यूट्यूब चॅनल खास हिंदूंसाठी सुरू केलेलं आहे, ज्यावर महिषासूर मर्दिनीचा सुंदर असा स्तोत्राचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा, स्तोत्र नक्की ऐका, आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा, त्यांच्याकडून हे पाठ करवून घ्या. ही काळाची गरज आहे. आपला धर्म आणि शास्त्र आपल्या पुढच्या पिढीला नक्की समजावून सांगा. महिषासूर मर्दिनीचा, त्या आदिमाया आदिशक्तीचा महिमा किती अपरंपार आहे हे सुद्धा आपल्या मुलांना नक्की समजवा. ही आपली नैतिक जबाबदारी आहे मित्रांनो. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.